एकंदरीत हे होता. मग त्याच्यानंतर त्याच्या जे घरचे होते त्यांनी मग ठरवलं की असं किती दिवस चालणार, तर मग त्याला लवकरात लवकर एक जवळचे कोणी होते तर त्यांच्याकडे घेऊन गेले आणि तिथून मग त्याला काय त्यांच्याकडून आल्यानंतर त्याला बरं वाटायला लागलं. मग तसा तसा तो बरा होत गेला आणि मग आता त्याला ती गोष्ट आठवत नाही, पण बाकीच्या सगळ्यांना आठवते की त्यांनी काय पराक्रम. मग ते कळलं का कोण होतं, काय होतं ते? ते आता शक्यतो बांधावरचे जे त्यांनी आंबे खाल्ले होते तिथून, म्हणजे ज्या कैऱ्या वगैरे होत्या ना, तर काहीतरी असेल, ते झाड कोणाचं तरी असेल किंवा ते जसं शेतकरी असतात तर ते आवडीने काही आंबे लावतात, तर ते आजोबा कदाचित वारले असेल. आता आपल्याला तर माहित नाही, आपण नवीन गेलो होतो त्या ठिकाणी. आजूबाजूच्या लोकांना विचारलं नाही का त्यावेळेस आम्ही नवीन गेलो होतो तिथे आणि कोणाला विचारणार ना की हे कोणाचं शेत आहे किंवा हे कुठले आजोबा आहेत का, तर आमची पण फार अशी त्या गावात ओळख नव्हती त्यावेळेस. आणि ते लक्षात आलं आमच्या नंतर, ते जसं त्या माणसाकडे घेऊन गेले आणि विचारलं कुठून आले काय, तर मग त्यावेळेस ते जे आतमध्ये होतं त्याच्या त्यांनी सांगितलं की हा आलेला झाडाच्या इथे, माझ्या झाडाचे आंबे खाल्ले त्यांनी. तर मग ते, कारण आम्ही कोणीच आंबे वगैरे खाल्ले नव्हते त्या झाडाचे, म्हणजे कैऱ्याच होत्या त्या, असे पिकत आलेले आंबे होते, पण त्यांनी ते आंबे खाल्ले आणि त्यामुळे त्याला तो त्रास झाला. तर मला असं वाटतं की कदाचित जे आजोबांचं ते शेत होतं ते आता हयात नसतील आणि त्यांचा जीव असेल त्या आंब्याच्या झाडामध्ये, आणि त्याच्यामुळे त्यांनी ते आंबे न विचारता किंवा न विचारता तो त्या झाडाकडे गेला आणि ते घेतलं, म्हणून त्यांना ते लागलं. घरच्यांना काय त्रास वगैरे त्याच्यामुळे घरच्यांना नाही, पण त्या मुलालाच खूप त्रास झाला. त्यांनी जेवण वगैरे सोडलं होतं, त्याला ताप येत होता आणि मग असं त्या म्हणजे दाखवून आणल्यानंतर त्याला हळूहळू फरक पडला. पण असं जाऊन कुठे काही खाऊ नये न मागता, आंबट गोड गोष्टी तर खाऊच नाही. बरोबर. आणि किती वेळ लागला ह्या सगळ्या गोष्टींना, म्हणजे त्रास किती दिवस? 3 दिवस तर आम्ही ऑलरेडी त्या वास्तुशांतीसाठी तिथे राहणार होतो, म्हणजे 3-4 दिवस ते, आणि शिवाय घरी गेल्यानंतर एक दीड आठवडा तरी ते सगळं त्याचं चालू होतं की जेवणार नाही किंवा त्याला जे पाहिजे तसंच करायचं, आदळआपट करायची, किंचाळायचं, जोरजोरात हे करायचं, मला नेऊन सोडा, मी इथे नाही राहणार, ते तसं चालायचं. बरं. ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठला अनुभव आहे? अजून एक दुसरा अनुभव आहे. तर लहान असताना जसं आपण मावशीकडे काकाकडे असं राहायला जातो, तसं आम्ही आमच्या मावशीकडे गेलो होतो राहायला. त्यांच्या शेजारच्या घरात लग्न होतं. तर आता उत्सुकता असतेच आणि सगळे लहानपणी सगळेच मित्र असतात, सगळ्यांचीच घरं आपलीच घरं असतात. तर मग त्यांच्या घरी आम्ही गेलो, तर असं त्यांचं वर खाली असं घर होतं, आतून जिना होता. तर ती लग्नाची लगबग अशी चालू होती आणि बघितलं आम्ही, तर ते देव वगैरे मांडले होते, मंडप पडला होता आणि मेन रोडवरतीच ते घर होतं. मेन रोड आणि पलीकडं कचरकुंडी असं होतं. तर आम्ही